रामकृष्ण हरी सर्वांना. तुमचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे. नेहमीप्रमाणेच दिवसाची सुरुवात जी आहे ती छानशी झालेली होती आणि आज शनिवार असल्यामुळे घरातील सर्व कामं मी पटापट आवरून घेतलेली होते. तर काही वस्तू घरातल्या संपलेल्या होत्या, तर त्याही डब्यांमध्ये मी भरून घेतल्या आणि आज मी घराचं जे घरपण असतं त्याच्यावरती बोलणार आहे. तर व्हिडिओ नक्की तुम्हाला आवडल्यास शेअर करायला विसरू नका, लाईक करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर तसं बघायला गेलं तर घराचं घरपण हे खूप साऱ्या गोष्टींवरती अवलंबून आहे आणि प्रत्येकाचे विचार वेगवेगळे असतात. त्याच्यामुळे कोणाला कशात घराचं घरपण आहे हे सांगू नाही शकत. पण माझं वैयक्तिक मत तुम्ही जर विचारचाल तर घराचं घरपण जे आहे ते घर छोटं आहे किंवा मोठं आहे यात नाही, किंवा घर गावाकडं आहे का शहरात आहे ह्याच्यातही नाही. तर घराचं घरपण जे आहे ते तिथे राहणाऱ्या माणसांमध्ये आहे, त्यांच्यामध्ये जे नातं आहे त्या नात्यामध्ये घराला घरपण येतं असं मला वाटतं. कारण का बघा ना, आजच्या धावपळीच्या जगात जो तो इलेक्ट्रिक गॅजेट किंवा ज्या वेळ नाही म्हणून आपण सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतो, त्याच्यामुळं एक प्रकारचा संवाद जो आहे माणसांमधला तो हरवत चाललेला आहे आणि घरामध्ये रोजचं काम करून आपले दैनंदिन जीवन जगणं ही गोष्ट वेगळी झाली. पण घरातील माणसांसोबत संवाद किंवा एक मायेचा ओलावा जो असतो किंवा प्रेम, आपुलकी, जिव्हाळा जो असतो तो जर असेल तरच घराला घरपण येतं. आणि घराच्या विटा आणि मातींच्या ज्या भिंती आहेत त्यांनी घराला घरपण नाही येत, किंवा आत्ता म्हणलं तसं घर छोटं आहे किंवा मोठं आहे यानेही येत नाही. तर वडीलधाऱ्या माणसांचा जो आशीर्वाद असतो, मुलांवरती जे संस्कार असतात, त्याचबरोबर एकमेकांना मिळालेला जो वेळ असतो त्या वेळेमध्ये एकमेकांचं सुख दुःख आनंद सगळे क्षण जे असतात ते एकमेकांसोबत घालवले तरच घरामध्ये घरपण टिकते. वास्तू जी आहे ती नेहमी आपल्याला तथास्तू म्हणत असते. त्याच्यामुळे आपण कोणताही विचार करू किंवा कोणत्याही गोष्टी शेअर करू, ते सुखाच्या असू दे दुःखाच्या असू देत, आपल्याला वास्तू हा नेहमी तथास्तू असा आशीर्वाद देते. त्याच्यामुळे जेवढं जमेल तेवढं आपण आपल्याबद्दल किंवा आपल्या यशाबद्दल बोललेले. घरामध्ये वेगवेगळ्या जागा असतात आणि प्रत्येक जागेमध्ये आपण तिथे वावर केल्यावरती आपल्याला प्रत्येक वेळेस वेगळा अनुभव किंवा वेगळे विचार आपल्या मनात येतात. जसं की स्वयंपाकघरात आहोत तर जेवणाच्या रिलेटेड विचार मनात येतात. देवघरात असू तर देवाच्या रिलेटेड किंवा एक आध्यात्मिक विचार आपल्या मनात येतात. गॅलरीमध्ये असू तर गॅलरीमध्ये सगळं निसर्ग बघून झाडं झुडपं पानं आणि निसर्गासोबत जोडल्याचे जे विचार असतात ते येतात. तर प्रत्येक घरातल्या कोपऱ्यामध्ये एक विचार दडलेला असतो किंवा एक भावना दडलेली असते आणि ह्याच सगळ्या गोष्टींमुळे जे आहे ना ते घराला घरपण येतं असं तरी मला वाटतं. आणि तुम्ही बघा, बोलता बोलता माझा दिवसाचं जे रुटीन आहे मी तुम्हाला शेअर करत करत किती काही साऱ्या गोष्टी आपण बोललेलो आहोत. आणि आज मी मेथीचे थेपले करायचा विचार केला तर पटापटा करण्याच्या नादात ना तांदळाचं पीठ मिक्सरवरती बारीक केलेलं, तर ते प्रॉपर असं बारीक झालं नव्हतं आणि तांदळाच्या पिठाने पोळी लाटताना ती पटापटा सरकते, अशी चिटकून बसत नाही, म्हणूनच त्याच्यात तांदळाचं पीठ मी वापरत असते. पण हे थोडंसं भरड पीठ मिक्सरवर दळल्या गेल्यामुळं थेपले काय एवढे खास वाटले नाहीत खाताना. पण असो, चालायचं, छोटं मोठं कधी ना कधी अशा गोष्टी होतच राहतात. घराचे घरपण हे थोडक्यात माणसांवरतीच अवलंबून असतं. त्याच्यामुळे नाती जपली की आपोआपच घराला घरपण येतं. घराच्या भिंतींमध्ये मायेचा ओलवाही निर्माण होतो. माणसांना जर महत्त्व दिलं तर घराचे नंदनवन व्हायला किंवा घराचं मंदिर व्हायला वेळ नाही लागणार. जिथे मन रमतं आणि जिथे आनंदी वातावरण असतं अशा घरात एक सकारात्मक ऊर्जाही निर्माण झालेली असते आणि त्याच सकारात्मक ऊर्जेमुळे घराला घरपण येते. प्रत्येक घराची एक वेगवेगळी गोष्ट असते.
ज्याला ते खास बनवते. कोणाला बाल्कनीमध्ये बसून पिलेला गरम चहा अनुभवताना जो आनंद भेटतो तो, किंवा कोणाला आईच्या हातचं जेवण असतं त्याच्यात जो मायेचा ओलावा उतरलेला असतो ते असू दे, किंवा देवघरातला शांत कोपरा जिथे बसून मन अगदी शांत होतं. कधीकधी घरामधील भिंतीवर असलेले जुने फोटो, त्यांच्यामध्ये जी आठवण दडलेली असते ते, किंवा घरातील माणसांचा जो खेळकर स्वभाव असतो, यामुळेही घराला घरपण येते. ज्या घरामध्ये लहान मुलांचा दंगा, त्यांचे हसण्या खिदळण्याचे आवाज, ह्याच्यामुळे आनंदी वातावरण तयार होते आणि घर जिवंत आहे असंही वाटते. या सर्व गोष्टींवरून एकच गोष्ट लक्षात येते, ती म्हणजे घराला घरपण जे आहे ते त्या घरात राहणाऱ्या माणसांमुळेच येते. म्हणूनच कुठेतरी ही वाचलेली कविता योग्य आहे असं वाटतं. घर असावे घरासारखे, नकोत नुसत्या भिंती, तिथे असावा प्रेम जिव्हाळा, नकोत नुसती नाती. हो ना? बोलता बोलता थेपले कधी झाले कळालंच नाही. आणि इथे बघा, थेपले हे किती छान भाजले गेलेले आहेत आणि मऊही झालेले आहेत. तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि व्हिडिओ पूर्ण पाहिल्यास धन्यवाद. भेटूयात मग नवीन एका अशाच छान ब्लॉगमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.